शक्ती संघर्ष महासंघ म्हणून आमच्या एस.टी. महामंडळामध्ये राज्यभरात संघटना कार्यरत आहे, जी कामगारांच्या हितासाठी, कामगारांच्या चांगल्या प्रकारे न्याय मिळण्यासाठी काम करते। या संघटनेमध्ये वेगवेगळ्या संघटनेतून आज सावंतवाडी डेपोमध्ये काही कर्मचारी आपल्याला प्रवेश करत आहेत। त्या लोकांना आज संजू सावंत साहेब, गोंदवले साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। भाजपने जी शक्ती संघटना जी एस.टीमध्ये काम करते, ती कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्यावर जे काय अन्याय होतात प्रशासनाकडून अन्य कोणाकडून असेल तर ते त्याचं निरसन करून त्यांना एक सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी कशा प्रकारचं चांगल्या प्रकारे काम देता येईल अशा प्रकारचं नियोजन संघटनेमार्फत तसेच भाजप पक्षाकडून देखील त्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज या सेवाशक्ती संघर्षमध्ये सिंधुदुर्गमधूनही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या एस.टीच्या या संघटनेमध्ये प्रवेश करत कामगार मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना जे संघटित कामगार आहेत त्यामुळे एस.टी. महामंडळातील कामगार मोडतात। मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की संप झाला होता। संपामध्ये काही वेळा 6-7 महिने गेल्यानंतर मागील सरकारकडून काही वेळा अन्याय झाला त्यांच्याकडून, त्यांच्या मागण्या त्या पूर्ण गेल्या नाहीत। परंतु संप संपल्यानंतर ही सेवाशक्ती संघर्ष, भाजपने सेवाशक्ती संघर्ष ही जनसंघ म्हणून महामंडळामध्ये संघटना अस्तित्वात आली, जी भाजपच्या नेत्यांवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना आहे। मोदी साहेबांवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना या जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही संघटना आहे। त्यामुळे 100% लोकांना विश्वास आहे की ज्या काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत, ते या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। त्यासाठी हे सर्व कर्मचारी आज सेवाशक्ती संघर्षाच्या माध्यमातून या संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत।